पुण्यात मुसळधार पाऊस सुरू, अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात। नागपूर रत्नागिरीतही पावसाची दमदार हजेरी, मुंबईसह उपनगरात पावसाची प्रतीक्षा। मी पळणारा नाही, लढणारा माणूस। अमित शहांच्या भेटीनंतर फडणवीसांचं विधान। सध्या काम सुरू ठेवण्याचा शहांचा सल्ला, तर पराभवाचं खापर एकमेकांवर फोडू नका, मित्र पक्षांना आवाहन। मराठा समाजाला आपल्याच सरकारनं आरक्षण दिलं होतं। भाजपच्या बैठकीत फडणवीसांचं वक्तव्य, तर आरक्षणाच्या बदल्यात भाजपचे 105 आमदार मराठ्यांनीच निवडून दिले, रांगेंचा पलटवार। संविधानाच्या मुद्द्यावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये वाकयुद्ध सुरूच। संविधानासमोर नतमस्तक होणं हे मोदींचं ढोंग, संजय राऊतांची बोचरी टीका। नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी 7:15 वाजता राष्ट्रपती भवनात शपथ घेणार। देश परदेशातील 8000 मान्यवरांना निमंत्रण। मंत्रीपद स्वीकारण्याचा खासदारांचा आग्रह श्रीकांत शिंदेंनी नाकारला। पक्ष बांधणी आणि विधानसभा निवडणुकीला प्राधान्य देणार असल्याचं केलं मत व्यक्त। ठाकरे गटाचे 2 नवे खासदार संपर्कात। हे 2 खासदार आणखी 4 खासदारांना घेऊन येणार। खासदार नरेश म्हस्के यांचा दावा, म्हस्केंचं वक्तव्य हास्यास्पद, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तारांमधील वाद वाढला। दानवेंकडून सत्तारांना अफजल खानाची उपमा। शिवरायांनी अफजल खानाचं काय केलं होतं हे सर्वांना ठाऊक, दानवेंचं वक्तव्य। काँग्रेस संसदीय दलाच्या नेतेपदी सोनिया गांधींची निवड। मल्लिकार्जुन खरगेंनी मांडला प्रस्ताव। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी आरोपी जान्हवी मराठेला गोव्यातून अटक, तर होर्डिंग बनवणाऱ्या सागर कुंभारला देखील बेड्या। नीटच्या परीक्षेत कोणताही गोंधळ नाही। 23 लाखांपैकी केवळ 1600 जणांचा प्रश्न। केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांचं स्पष्टीकरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।